नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विषयक कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपण शरीरापेक्षा कामाला जास्त महत्त्व देतोय आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होतोय. पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ही अशी एक समस्या आहे ज्याबद्दल अनेक जण उघडपणे बोलायला संकोच करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, पोटाचं आरोग्य हे तुमच्या संपूर्ण शरीराचं इंजिन आहे. जर हे इंजिन बिघडलं तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर, झोपेवर आणि मानसिकतेवर देखील होतो. आणि म्हणूनच आज याच विषयावर सखोल चर्चा आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. बरं, या कार्यक्रमात तुम्ही देखील आरोग्य विषयक प्रश्न विचारण्यासाठी आम्हाला थेट संपर्क करू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-4101-0610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅम, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. खरं तर फार महत्त्वाचा विषय आणि जसं मी मेन्शन केलं, खूप जण या विषयावर बोलणं टाळतात. तर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये नक्की बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय आणि एखाद्याला कॉन्स्टिपेशन झालंय हे त्याने कसं ओळखावं? बघा, मुख्य कसं असतं की रोज आपल्याला जशी भूक लागते, आपण जेवतो, तसंच रोज सकाळी उठल्यावरती एकदा पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं असतं. याच्यामध्ये कसं आहे की मलाची जी आपण म्हणतो कन्सिस्टन्सी आहे ती सॉफ्ट असली पाहिजे. त्याला आपण जेव्हा मोशनला जातो तेव्हा ते क्लिअर ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला फार जोर देण्याची गरज नाही पडली पाहिजे. जी मोशनची कन्सिस्टन्सी असते ती सॉफ्ट असल्यामुळे ती चिकट किंवा कडक नसली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जाऊन आल्यानंतर तुम्हाला आत्मन असं फील आलं पाहिजे की जो कुठला मळाचा पार्ट तुमच्या याच्यामध्ये होता तो पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. तर हे सगळं जर का फिलिंग असलं आणि तुम्हाला वारंवार त्याच्यानंतर जायची गरज नसली पडत, तर याचा अर्थ आहे की तुमचं पोट नीट साफ झालेलं आहे आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन वगैरे अशा प्रकारचा कुठलाही त्रास नाही आहे. पण साधारणपणे आपल्याला जे काही दिसतं तर 10मधनं साधारण 8 लोकांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होताना दिसतो. म्हणजे मुख्य काय आहे की सकाळी उठल्यावरती इच्छा किंवा आपण म्हणतो ना की आतमध्ये जी भावना व्हायला पाहिजे तीच होत नसते. तर इथून ऑलरेडी कॉन्स्टिपेशनची सुरुवात ज्याला आपण म्हणतो ती होते खरं तर. बिलकुल. मॅम, आपल्याला पहिला कॉल आलेला आहे. माणिकराव बोलतायत बुलढाण्यावरून. नमस्कार माणिकरावजी, आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला पोटाची शिकायत आहे. हॅलो, बोला बोला. ते पोटामध्ये आहे की नाही, मला पोट फुगते. अच्छा, बरं. आणि पोट फुगते आणि ते संडास साफ होत नाही मॅडम. ओके सर, तुमचं वय किती आहे? काय म्हटलं सर, आपलं वय किती आहे? 56. बरं. 56 वय. बरं, आता सध्याच्या काळात कसं होतं की आता जसं आपण म्हणतोय की ऑफिसला जाणं किंवा आपलं जे काही काम असेल तिथे जाणं, त्याच्यामध्ये सध्याच्या काळात पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकाचं खूप कमी होत चाललं आहे सर. आणि त्याच्यामुळे सुद्धा पोट साफ होत नाही. तर पहिला माझा तुम्हाला सल्ला हा राहील की रोज अगदी न चुकता साधारण 2 ते 2.5 लिटर पाणी दिवसभरामध्ये तुमच्या आहारातनं जात आहे त्याची नक्की काळजी घ्या. त्याचबरोबरीने तुमचा जो आहार आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाणामध्ये द्रवपदार्थ आहे याची काळजी घ्या. ऑफिसला जाताना बरीचशी लोक फक्त भाजी पोळीचा कोरडा डबा घेऊन जातात आणि मग नंतर त्याच्यामुळे आतड्यांमध्ये कोरडेपणा येतो. आणि मुख्य 56 वर्षाचं वय असं आहे की जिथे व्यक्तीला सतत बीपीची, डायबिटीसची चिंता खूप असते मनामध्ये. आयदर तर झालेलंच असतं किंवा ते होणार अशी चिंता असते. आणि त्याच्यामुळे सुद्धा आहारातनं सगळं आपण म्हणतो ना की सत्व सध्या लोक खूप कमी करत चाललेले आहेत. आणि मुख्य त्याच्यामध्ये असतं तूप. तर तूप जे असतं ते आपल्याला पचनाला सुद्धा सुधारायला मदत करतं आणि त्याचबरोबरीने आतड्यांना सुद्धा मऊपणा आणतं. म्हणजे त्याच्यातनं ॲब्झॉर्प्शन वगैरे सगळं व्यवस्थित होऊन जो मलभाग आहे तो व्यवस्थित सॉफ्ट तयार होतो पोटामध्ये. तर त्यामुळे तुमच्या आहारामध्ये तुम्ही 2-3 चमचे तूप दिवसभरामध्ये नक्की खाण्यामध्ये ठेवा. आता जसे संतुलनचं आयुर्वेदिक तूप आहे तर ते कसं आपलं खाण्याचं गाईचं तूप जे असतं ते आहे आणि त्याला व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेलं असतं. म्हणजे कसं विरजण लावायचं, कसं त्याचं लोणी काढायचं, लोण्याला कसं गरम करून त्याच्यातनं तूप तयार करायचं, ही सगळी पद्धत जी आहे ती त्याच्यामध्ये फॉलो केली जाते. त्यामुळे अशा प्रकारचं तूप जे आहे ते तुमच्या खाण्यामध्ये नक्की ठेवा. आणि बरोबरीने माझा तुम्हाला सल्ला असा राहील की रोज रात्री झोपताना तुम्ही संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे ते नक्की 1-1 चमचा घ्यायला सुरू करा. कोमट पाण्याबरोबर घेतलं तर अत्यंत उत्तम. आणि जेवणानंतर संतुलनच्या अन्नयोग ज्या टॅबलेट्स आहेत त्याही तुम्ही नियमाने घेतला तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. नक्कीच. मॅम, आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे पुण्यावरून. सुरेखा बोलतात. नमस्कार सुरेखाजी, आपला प्रश्न विचारा.
नमस्कार मॅडम. नमस्कार. माझं ना मॅडम सकाळी पोट साफ होत नाही आणि त्याच्यामुळे अस्वस्थ वाटतंय. भूक लागत नाही, पोट फुगल्यावानी होतं. ओके. ताई तुमचं वय किती आहे? माझं वय आता 36. 36 वय. बरं. खरं तर 36 वयामध्ये शरीरामध्ये इतका आपण म्हणतो ना की ओलावा असतो की अशा प्रकारचे त्रास खरं व्हायला नको. त्यामुळे कधी पण कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवत असला तर बिलकुलच वेळ वाया घालवू नये. तर मी आत्ता तुम्हाला सांगितलेल्या गोष्टीचं तर तुम्ही नक्कीच पालन करा. जसं आहारामध्ये तुमच्या तूप आहे ते नक्की ठेवा, कारण की त्याच्यातनं आपल्या आतड्यांना ओलावा मिळतो. पण बरोबरीने काय होतं, स्त्रियांमध्ये कधी कधी पाळीमध्ये खूप जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे किंवा ॲनिमिक असल्यामुळे सुद्धा आयुर्वेदाच्या मताने शरीरामध्ये कोरडेपणा जो आहे तो फार प्रमाणात वाढतो. त्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांना नुसतंच तूप वगैरे वाढवून फायदा होताना आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर निदान जमत असलं तर सकाळच्या वेळेला 8 ते 10 मनुका ज्या आहेत काळ्या त्या तुम्ही भिजवा. साधारण 1 तास भिजल्यानंतर त्या सकाळी तुम्ही खाऊन टाका आणि त्याच्याबरोबर जे काही पाणी असेल भिजलेलं ते पण घ्या. आणि हीच सेम प्रोसिजर तुम्ही रात्रीच्या वेळेला पण करा. याच्यातनं काय होईल की शरीरात रस आणि रक्त पण वाढायला मदत मिळेल आणि तसंच आतड्यांमधला कोरडेपणा सुद्धा कमी होईल. तर त्याच्यातनं तुमचा हा जो कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळेल. आणि बऱ्याचदा पाळीनंतर सुद्धा आणि आपलं जे डिलिव्हरी झालेली असते त्याच्यानंतर सुद्धा या दोन्ही वेळेमध्ये स्त्रियांना पोटफुगीचा त्रास जरा जास्त प्रमाणात दिसतो, कारण की वाताचे त्रास त्यांना या काळामध्ये जास्त प्रमाणात होऊ शकतात. तर त्याला कमी ठेवण्याकरता तुम्हाला पोटाला संतुलनचं जे अभ्यंग सेसमी तेल आहे तेही हलक्या हाताने अगदी नक्की जिरवा. आणि जमत असलं तर संतुलनचं फेमिसॅन तेल जे आहे योनी पिचू करता वापरणं तेही खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा लोकांना याचं आश्चर्य वाटतं की कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे आणि त्याच्यामध्ये योनी पिचूचा काय फायदा होईल. पण आयुर्वेदाच्या मताने या दोन्ही गोष्टी अपान वायूवरती कार्य करतात आणि त्यामुळे एकामेकाला त्याचा फायदा जो आहे तो नक्की होतो. कारण की वाताचं कार्य जर का व्यवस्थित झालं तर कॉन्स्टिपेशनसुद्धा राहत नाही. आणि त्याचबरोबरीने हॉर्मोनल रिलेटेड काही वाताला जर का त्रास होत असला तर तोही कमी व्हायला मदत जी आहे ती मिळू शकते. बिलकुल. खरं तर तरुणांमध्ये देखील हा त्रास मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय आजकाल. त्याची मुख्य कारणं काय असू शकतात? बघा, तरुणांमध्ये तर मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं जे त्यांचं चुकतं आहे ते म्हणजे त्यांची दिनचर्या. एक तर खाण्यापिण्याच्या सवयी खूप चुकतात. ते जे काही बाहेरून सगळे खाद्यपदार्थ आणले जातात म्हणजे फास्ट फूड आहे किंवा चिप्स वगैरे सारख्या गोष्टी की ज्या स्नॅक्स म्हणून ते लोक खूप खाण्यामध्ये शोधतात. त्यामुळे कोरडे पदार्थ सध्या खाण्यामध्ये खूप वाढलेले आहेत. त्याच्यानंतर त्या पदार्थांमध्ये स्वतःचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही नसते आणि त्याच्यामुळे सुद्धा शरीराच्या आत कोरडेपणा आपल्याला वाढलेला दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे जागरण. त्यामुळे जागरण जेवढी केली जातात तेवढा वाताचा दोष शरीरामध्ये नक्कीच वाढतोय. प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे मुंबईवरून. दीपक बोलतायत. नमस्कार दीपकजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, नमस्कार. 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 हॅलो मॅडम. बोला माझं बोला. वय आहे ना, माझं वय 52 आहे. अच्छा. माझं वय 52 आहे आणि मला ना सकाळी होतच नाही बाथरूमला. ओके. बर. आणि सर किती वर्ष हा त्रास होतोय तुम्हाला? मला हा आता कमसे कम एक महिन्यापासून झाला त्रास. 1 महिन्यापासून होतोय. बरं. हा. आणि इतर कुठले म्हणजे तुमचं काही खाण्यापिण्याची पद्धत किंवा जागा बदलली आहे राहायची वगैरे असं काही झालेलं नाहीये? नाही, काहीच नाही. ओके. मला फक्त डायबिटीज आहे. ओके. डायबिटीज किती वर्ष आहे? आता मला हे 4-5 वर्षापासून चालू झालं आहे. ओके. बरं. हा. ठीक आहे. आता बघा, खरं तर कसं आहे की मलबद्धता जर का एकदम सुरू झाली असली खूप सिव्हिअरली की गेले 1 महिना एकदम सकाळी तुम्हाला पोट साफ न होणं बंद झालेलं आहे तर खरं तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला पाहिजे. कारण की एवढं जास्त त्रास कशामुळे होतोय याचं आपल्याला निदान करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे काय ऑब्स्ट्रक्शन आहे का तिथे, त्याच्यामुळे एकदम होणं बंद झालं आहे किंवा सकाळीच फक्त आता होत नाही आणि दुपारी व्यवस्थित होतीये, ते सगळे डिटेल्स खरं याच्यामध्ये आपल्याला खूप गरजेचे असतात. तरी माझा तुम्हाला सल्ला आत्ता असा राहील की रोज रात्री झोपताना तुम्ही अर्धा कप कोमट पाणी घ्या. त्याच्यामध्ये 1 चिमूट सैंधव मीठ घाला आणि आपलं हे जे आयुर्वेदिक तूप आपण सांगतो आहोत ते 2 चमचे तुम्ही त्याच्यामध्ये घाला
आणि रात्री झोपताना ते पाणी नक्की प्यायला तर तुम्हाला सकाळी मोशनला व्हायला मदत होऊ शकेल. त्याचबरोबरीने जमत असलं तर रात्री झोपताना संतुलनचं जे त्रिफळा चूर्ण आहे ते सुद्धा कोमट पाण्याबरोबर तुम्ही घेतलं तर त्याचाही तुम्हाला फायदा होऊ शकेल. त्याचबरोबरीने कोरडेपणा का होतो हेही बघणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आहारामध्ये चांगले आपण म्हणतो ना की जसं आमटी भात आहे किंवा आमटी पोळी आहे ती कुस्करून खाल्ली किंवा जे तुमच्या भाज्या तुम्ही तयार करता आहात त्या तुम्ही जर का रस्सेदार आपण म्हणतो तशा प्रकारच्या भाज्या जर का खाण्यामध्ये ठेवला तर त्याचा जास्त फायदा होईल. आणि रात्री झोपताना म्हणजे आपण जेव्हा जेवण करतो डिनर तेव्हा कुठल्याही प्रकारे काही कोरडं अन्न पोटात जाणार नाही. एस्पेशली बीन्स वगैरे हे सुद्धा काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच. मॅम, पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे. नांदेडवरून विजय बोलतायत. नमस्कार विजयजी, आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये. आपला प्रश्न विचारा. मॅडम, एवढं म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही. बोला विजयजी. हा मॅडम, पोट एकदम साफ होत नाहीये आणि भूक लागत नाही मॅडम. बरं. अच्छा, ओके, बरं. आणि सर तुमचं वय किती आहे? साधारण 30 वर्ष वय आहे मॅडम. साधारण 30 वर्ष वय आहे. जसं की मी बोलले मगाशी, तरुणांमध्ये देखील हा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतो. अगदी खरं आहे. आता याच्याकरता बघा कसं आहे सर की इतक्या कमी वयात त्रास होत असला तर नक्की दिवसभरामध्ये पाणी किती जाते ते अगदी मोजायलाच पाहिजे न चुकता. तसंच ते जे पाणी तुम्ही पिता आहात ते व्यवस्थित उकळून गार केलेलं पाणी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये शक्य झालं तर जे संतुलनचं जलसंतुलन म्हणून हर्ब्सचं काही मिक्सचर आहे तर त्याच्यामध्ये कसं खस आहे, पित्त पापडा आहे, तर ह्याच्याने कसं होतं की शरीराच्या आतला जो कोरडेपणा आहे एस्पेशली आतड्यांच्या आतला तो कमी व्हायला मदत मिळते. आणि व्यवस्थित जर का हे पाणी संस्कारित असलं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन शरीरामध्ये व्यवस्थित व्हायला सुद्धा आपल्याला मदत मिळते. तर अशा प्रकारचं जे पाणी आहे संस्कारित ते तुम्ही एकतर लगेच घ्यायला सुरू करा. तुमच्या आहारामध्ये तुम्ही कुठेतरी केळींचा समावेश नक्की करा, कारण की 30 वर्षाच्या वयामध्ये केळी खाल्लेली चालतात. त्यामुळे तुम्हाला जमत असेल तर सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला तुम्ही जर का काही घेत असलात आपलं म्युसिली वगैरे सारखं काही तर त्याच्याबरोबर केळी जर का तुमच्या पोटात गेली तरी चालतील. नाही तर 2 जेवणांच्या मध्ये तुम्ही एखादं केळं खाल्लं थोडंसं मध वगैरे घालून तर त्याचाही तुम्हाला फायदा मिळू शकेल. आणि रोज रात्री झोपताना न चुकता संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे ते अगदी नियमाने घ्यायला सुरू करा. त्याच्याने तुमचं पचनही सुधारेल आणि तुम्हाला पोटसुद्धा साफ व्हायला मदत जी आहे ती मिळू शकेल. पुढचा आपल्याला कॉल आलेला आहे अमरावतीवरून. खुशाली बोलतायत. नमस्कार खुशाली, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला ना 10 वर्ष झाली माझ्या शरीरावर, हातावर आणि पायावर चरबीच्या गाठी आहेत. त्याच्यावर काही उपचार सांगता येईल का मला? काय होतं शरीरावरती? सॉरी, पुन्हा एकदा बोलू शकता तुम्ही? चरबीच्या गाठी आहे 8-10 वर्ष चरबीच्या गाठी. पायावर. ओके, तर गेले 10 वर्ष तुम्हाला हा त्रास होतोय हा. आणि त्या वाढतात पण आहे आकारामध्ये? आकारामध्ये नाही वाढत आहे पण दुसरे नवीन छोटे छोटे येत आहे. ओके, आणि तुमचं वय किती आहे ताई आता? माझं 39 वय. 39 वय आहे का? बरं बरं. म्हणजे खरं तर ताई तुम्ही खूप मी म्हणेन की चांगल्या वयात फोन केला आहे, कारण की जेवढं मेनोपॉजकडे स्त्रियांचं वय जातं तेवढं या चरबीच्या गाठींचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं बऱ्याचदा. आणि त्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही आत्ताच काम केलं तर तुमचा हा त्रास पुढे वाढण्याची शक्यता कमी होऊन जाईल. तर मुख्य काय आहे की या चरबीच्या गाठी कमी ठेवण्याकरता शरीराला नियमित अभ्यंग करणं अत्यंत गरजेचं आहे. तर जसं संतुलनचं अभ्यंग सेसमी म्हणून तेल आहे तर ते तुम्ही जर का नियमित अंगाला लावायला सुरुवात केली तर वाताचा जो त्रास असतो ना ज्याच्यामुळे कफाच्या गाठी तयार होतात तर तो कमी व्हायला तुम्हाला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल. तसंच ओबेसॅन म्हणून तेल आहे तर ते सुद्धा तुम्ही या गाठींवरती एस्पेशली लावलं जेव्हाही तुम्हाला आठवड्याभरातनं वेळ होत असेल तर तेव्हा ज्या मोठ्या आकाराच्या गाठी आहेत त्याच्यावरती हलक्या हाताने ते तेल जिरवायचं. ते शक्य नसतं तर संतुलनचं रोज ब्युटी तेल आहे ते जरी या गाठींवरती स्पेसिफिकली जिरवलं तर त्या गाठींचा आकार कमी व्हायला मदत मिळेल. म्हणजे कसं अभ्यंगाने नवीन गाठी येण्याचं प्रमाण कमी होतं. आणि रोज ब्युटी किंवा ओबेसन तुम्ही जर का लोकली वापरलं तर त्याच्यातनं ज्या गाठी ऑलरेडी आहेत त्यांचा आकार कमी व्हायला आपल्याला मदत मिळते. तसंच तुम्हाला जमत असलं तर संतुलनचे काही औषधं आहेत की जे आपल्याला हे सगळं जे मेटाबॉलिझम आहे ते सुधारवायला मदत करू शकतं. तर त्याच्याही करता तुम्ही जर का प्रत्यक्ष भेट घेतली तर उत्तम राहील. पण जमत असलं तुम्हाला तर तुम्ही प्लीज संतुलनचं शास्त्रोक्त पंचकर्म करून घ्या. म्हणजे हे जे काही मेटाबॉलिझममध्ये चुका होतात ते कमी करून आपल्याला हा सगळा त्रास जो आहे तो कमी करायला मदत करता येऊ शकेल. बिलकुल. पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे बोरीवलीवरून. संतोष बोलतायत. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मला आहे ना ऍक्च्युली जेवल्यावरती आहे ना एकदम ऍसिडिटी सारखं होतं, एकदम जळजळ होतं. हो, हा, आणि सकाळी बाथरूमलाही त्रास होतो.
ओके. आणि सर तुम्हाला म्हणजे कुठल्याही जेवणानंतर हा त्रास होतो की स्पेसिफिकली फक्त सकाळच्या जेवल्यानंतर हा त्रास? जेवल्यानंतर दुपारी जेवल्यानंतर. दुपारी जेवल्यानंतर. बरं, ठीक आहे. आता ह्याच्याकरता काय करायला पाहिजे की एकतर सकाळी उठल्यावरती सर्वप्रथम अनुष्यपोटी तुम्ही 1 चमचा संतुलनचं गुलकंद स्पेशल घ्यायला सुरू करा. त्याच्यामध्ये प्रवाळ असल्यामुळे शरीरातलं एकूण जी काही चुकीची हीट असते ती कमी व्हायला आपल्याला मदत मिळते आणि त्याच्यामुळे पुढे जे काही जेवल्यानंतर त्रास होतात आहेत ते कमी होऊ शकतील. रोज जेवल्यानंतर तुम्ही 1 चमचा संतुलनचं अविपत्तिकर चूर्ण आहे ते नियमाने घ्यायला सुरू करा आणि त्याचबरोबर संतुलनचं जे पित्तशांती म्हणून गोळ्या आहेत त्याही तुम्ही घ्या नियमाने, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. रोज जेवणापूर्वी जमत असलं ना तर एकदम फ्रेश आल्याचा तुकडा छोटासा घ्या आणि त्याच्यावरती 1 चिमूट सैंधव मीठ घाला आणि ते जेवणापूर्वी जस्ट म्हणजे तुम्ही अगदी जेवणार आहात त्याच्या आधी जस्ट चावून खायचं आणि त्याच्यानंतर लगेच जेवायचं. त्याच्यामध्ये जर का गॅप गेला तर मग तुमचा जळजळीचा त्रास वाढू शकेल. त्यामुळे अन्नामध्ये आणि आल्याच्या तुकड्यामध्ये गॅप आपल्याला बिलकुल नको आहे. तर अशा प्रकारे हे जर का तुम्ही गोष्टी करायला घेतलात तर मला वाटतं त्याचा तुम्हाला फायदा नक्की मिळेल. पण बरोबरीने जर का प्रॉपर संतुलनचं शास्त्रोक्त पंचकर्म केलं आणि त्याच्यामध्ये विरेचन जे आहे ते केलं ना सर तर तुमचा हा त्रास लगेचच कमी व्हायला मदत मिळेल आणि पचन मुख्य व्यवस्थित सुधारेल, जेणेकरून पुढचं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहायला मदत मिळू शकेल. बिलकुल. पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे. संतोष बोलतायत वाशिमवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. प्रश्न आहे, बाल हर्बल सिरप हे कुठल्या वयात देणं योग्य आहे आणि याचे काय फायदे आहेत? अच्छा, नक्कीच. बघा कसं आहे की लहान मुलांना पचन जे आहे त्याचा खूप त्रास होत असतो. तर त्यामुळे आपल्याला ज्या वयामध्ये आपण लहान मुलांना बाहेरचं दूध किंवा बाहेरचं अन्न द्यायला सुरू करतो तेव्हापासून आपल्याला खरं बाल हर्बल सिरप देता येऊ शकतं. म्हणजे आता सुरुवातीला आपण बाळ गुटी द्यायला सांगतो कारण की ते एकदम सोपं आपल्याला आयुर्वेदाने दिलेलं टॉनिक आहे की जे अगदी 4-5 दिवसाचं बाळ असलं तेव्हापासून आपण देऊ शकतो. पण बऱ्याचदा मुलांना कॉलिक पेनचा त्रास खूप लहान वयातच होत असतो. तर अशा वेळेला सुद्धा जर का तुम्ही बाल हर्बल सिरप द्यायला सुरुवात केली तर हरकत त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. म्हणजे अगदी महिन्याभराच्या आतलं बाळ असलं आणि त्यालाही तुम्ही हे बाल हर्बल सिरप दिलं तर तुम्ही अगदी नक्कीच देऊ शकता. कधी कधी मुलांना जे आहे ते स्ट्रॉंग चव सुरुवातीला आवडत नाही तर त्याच्यामध्ये आपण उकळलेलं अगदी स्वच्छ पाणी घालून थोडंसं त्याला डायल्यूट करून सुद्धा बाळांना द्यायला सांगतो. तर अगदी लहान बाळ असेल तर 1 अष्टमांश चमचा सकाळ संध्याकाळ आपण बाल हर्बल सिरप देऊ शकतो. 6 महिन्याच्या आसपासचं बाळ असेल तर पाव चमचा ते अर्धा चमचा आपण सकाळ संध्याकाळी सिरप देऊ शकतोय. आणि साधारण आपण 12 वर्षाच्या वयापर्यंत मुलांना हे सिरप दिलेलं चालतं कारण की अपचनाचा त्रास सध्याच्या काळात मुलांना खूप जास्त प्रमाणात दिसतोय आणि त्याच्यानंतर 12व्या वर्षाच्या पुढे आपल्याला जर का द्यायचं असेल तर मग मात्र जसं संतुलनचं अन्नयोग वगैरे जसं आहे ते दिलेलं चालतं. पण आमच्याकडे अशी पण पालक आहेत की ज्यांनी मुलांबरोबर स्वतः पण ते बाल हर्बल सिरप घेतलेलं आहे आणि त्याचा त्यांना खूप फायदा दिसतो. तर आयुर्वेदाचा खूप चांगला पॉईंट आहे की कुठल्याही वयामध्ये ते औषध घेतलं त्याचा फायदा आपल्याला नक्की होताना दिसतो. त्यामुळे मोठ्यांनी पण औषध घेतलं तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे. पण स्पेसिफिकली हे डिझाईन्ड आहे लहान मुलांचं पचन सुधारायला. बिलकुल. आणि पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे वाशीवरून. सुरेखा बोलतायत. सुरेखाजी, आपलं स्वागत आहे साम संजीवनीमध्ये. आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. हा मला ना जेवल्यानंतर एकदम पोट फुगल्यासारखं असं होतं आणि एकदम म्हणजे रोज असं सकाळ सकाळ होतं आणि जेवल्यानंतर पण पोट फुगल्या. अच्छा, तुमचं वय किती आहे? वय आता 67. 57 आहे. 26. बरं, ठीक आहे. तर एकतर जेवणाची सुरुवात जी आहे ती करताना नेहमी भातापासून सुरुवात करा. म्हणजे जेवढा व्यवस्थित मऊ शिजलेला भात असेल तेवढा आपल्या पोटाला आधार जास्त मिळतो. सध्याच्या काळात बऱ्याचदा अगदी फडफडीत भात शिजवला जातो, तसा भात खाणं योग्य नाही. आता या वयामध्ये जर का मऊ भात असला तर त्याच्यावरती तुम्ही जे हिंगवाष्टक चूर्ण असतं थोड्याशा तुपाबरोबर ते आधी पहिले खाण्याची सुरुवात करा. आणि त्याच्याने जर का ते आपण जे म्हणतो ना की पचनाची जी अग्नी असते ती सुधारायला आपल्याला मदत जी आहे ती करता येऊ शकते. तर त्याच्याने तुम्ही सुरुवात करा आणि त्याच्यानंतर पोळी वगैरे जी पण तुम्ही खाणार असाल तर मगाशी सांगितलं तसं कोरडं अन्न न खाता तुम्हाला रस्सेदार भाजी असली, आमटी असली जेवणामध्ये तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. बरोबरीने जमत असलं तर थोडं थोडं पाणीमध्ये जेवणामध्ये नक्की ठेवा, म्हणजे कोरडं अन्न पोटामध्ये राहणार नाही. त्याच्याने पचन तुमचं सुधारेल. जेवण झाल्यानंतर संतुलनचं जे अविपत्तिकर चूर्ण आहे ते तुम्ही अगदी नियमाने घ्यायला सुरू करा आणि जेवणाचा शेवटला घास म्हणून संतुलनच्या अन्नयोग टॅबलेटसुद्धा नक्की घ्या. त्याच्याने पोटामध्ये जे तुम्हाला ब्लोटिंगचा त्रास जाणवतो आहे या तिन्ही औषधांच्या मदतीने ते तुम्हाला कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि रोज रात्री झोपताना संतुलनचं जे अभ्यंग सेसमी तेल आहे तेही तुम्ही पोटाला हलक्या हाताने लावायला सुरू करा.
त्याच्याने सुद्धा हा जो वाताचा दोष पोटामध्ये तयार होतो तो कमी व्हायला तुम्हाला मदत मिळेल. इन केस या छोट्या छोट्या उपायाने जर का त्रास तुमचा नाही कमी झाला तर रात्री झोपताना तुम्ही त्रिफळा चूर्णसुद्धा घेऊ शकता. त्याच्याने जर का पोट नीट साफ झालं तर आपल्याला पुढचा हा जो ब्लोटिंगचा वगैरे त्रास होतो तो कमी व्हायला मदत मिळते. बऱ्याचदा लोकांना रिअलाईज होत नाही की पोट नाही साफ झालं आणि त्याच्यानंतर तुम्ही काही अन्न खाल्लं तर आतमध्ये जे गॅसेस फॉर्म होतात त्याच्या अडकण्यामुळे आपल्याला हा ब्लोटिंगचा त्रास आहे तो जास्त प्रमाणात दिसतो. तर अशी सगळी काळजी घेतली तर हे सगळे त्रास आपल्याला कमी करता येऊ शकतात. आणि आता मुंबईवरून विद्याधर बोलतायत. नमस्कार विद्याधरजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न आहे, माझं वय 50 आहे. आता मला मोशनला त्रास होतोय. आत्ताच मला 8 महिन्यापूर्वी झालं होतं. मोशनला म्हणजे कसं की मी ज्या वेळेला मोशनला बसतो त्यावेळेला थोडंसं ब्लिडिंग होतं. बरं. अच्छा. त्याच्यामुळे मला हा थोडासा आत्ता हा त्रास सुरू झालेला आहे. मला त्याच्यावरचं काय औषध असेल तर सांगितलं तर बरं होईल मॅडम. नक्कीच. बिलकुल. अगदी खरं आहे. बघा म्हणजे जेवढं आपण म्हणतो ना की जेवढं कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तेवढं एनसच्या जागी कुठेतरी क्षत होऊन म्हणजे काहीतरी त्रास होऊन ब्लिडिंग वगैरे होणं, पाईल्स होणं, फिशर होणं अशा प्रकारचे त्रास आपल्याला पुढे होताना दिसतात. त्यामुळे पोट रोज आरामात साफ होणं, सहजपणे साफ होणं हे अत्यंत गरजेचं असतं. तर सर आत्ता तरी तुम्ही रोज रात्री झोपताना तुम्ही त्रिफळा चूर्ण जे आहे संतुलनचं ते 1 चमचा घ्या, 1 कप पाणी त्याच्यामध्ये घाला आणि त्याला साधारण 2 ते 3 मिनटं उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर तुम्ही ते गाळून घ्या आणि ते जे पाणी आहे म्हणजे ज्याला आपण त्रिफळाचा चहा म्हणू शकतो ते तुम्ही रोज प्यायला सुरू करा. रोज रात्री झोपताना जमत असेल तर 2 चमचे तूप जे आहे त्याच त्रिफळाच्या चहामध्ये घालून तुम्ही प्यायला तर त्याचाही तुम्हाला फायदा नक्की मिळू शकेल. आहारामध्ये सुद्धा तुमच्या तूप नक्की वाढवा आणि पित्तशांतीसारखी जी गोळी आहे ती अगदी नियमाने घ्या. म्हणजे जी हीट तयार होती आहे त्याच्याने जे ब्लिडिंग होतं ते तुम्हाला कमी व्हायला मदत मिळू शकेल. आणि संतुलनमध्ये खूप चांगले मलम आहेत, तेलं आहेत की जे तुम्ही जर का एनसच्या जागी लावले तर लगेचच तिथे हिलिंग प्रोसेस सुरू होते आणि अशा प्रकारचं ब्लिडिंग वगैरे जे आहे ते आपल्याला बंद करता येऊ शकतं. तर त्याच्याही करता तुम्ही संतुलनला संपर्क साधला तर त्याच्यातनं तुम्हाला गायडन्स जो आहे डॉक्टरकडून तो मिळू शकेल. आणि पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे ठाण्यावरून. स्मिता बोलतायत. स्मिताजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. मला काय माहितीये का टॉयलेटला त्रास होतो. वैद्य पाटणकर घेतला ना तर व्यवस्थित होत आणि दुसऱ्या दिवशी मला अजिबात होत नाही आणि खडा धरतो आणि उठायला लागतात. मग त्यामुळे काय ती जागा फाटते आणि मग खूप त्रास होतो बसा उठायला. आणि मी वैद्य पाटणकर घेते 1 दिवसाआड, पण मला तसं होत नाही. नैसर्गिक व्हायला पाहिजे ना तसं होत नाही. मग दुसऱ्या दिवशी केव्हाही होतं. राईट. तुमचं वय किती आहे ताई? 80. बघा कसं असतं की जसं वय वाढतं तसं आतड्यांमधला कोरडेपणा खूप वाढत जातो आणि त्याच्यामध्ये आपण जेवढे स्ट्रॉंग आपण घेऊया औषधं की ज्याच्याने पोट फक्त साफ होऊन जाईल आणि आतमध्ये आतड्यांना काही मदत होणार नाही तर त्याच्यातनं हे त्रास वाढत जातात. आणि जसं ताई तुम्हाला अनफॉर्च्युनेटली आता खूपच त्रास होतो अशा परिस्थितीला व्यक्ती येऊन पोचतो. माझा तुम्हाला सल्ला असा राहील की तुम्ही एकदम खूप स्ट्रॉंग जे हे आहेत औषधं ती घेण्यापेक्षा संतुलनचं जे सॅनकुल चूर्ण आहे ते सकाळ संध्याकाळ घ्यायला सुरू करा जेवणानंतर. तर त्याच्यातनं तुमचं पचन पण सुधारेल, आतड्यांचा कोरडेपणा कमी होईल आणि तुमचं मल जे आहे ते सुद्धा बाहेर निघायला त्याच्यातनं मदत होऊ शकेल. त्याचबरोबरीने तुम्ही प्लीज वेळ काढून जे संतुलनमध्ये आपल्या पंचकर्माच्या काही काही प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये बस्ती हा प्रकार खूप महत्त्वाचा असतो. तर तोही तुम्ही लगेच घेतलात तर त्याच्यातनं आतड्यांचा कोरडेपणा कमी होईल, त्यांच्यामधली स्निग्धता वाढेल आणि त्याच्यातनं आतमध्ये जे चुकीचं सगळं त्रास आत्ता तयार झालेला आहे तोही कमी व्हायला वाताचा आपल्याला मदत करता येऊ शकेल. तसंच बरोबरीने संतुलनचं जे कुंडलिनी तेल आहे तेही पाठीला लावायला सुरुवात करा. कारण की जसं वय वाढतं तसं आपल्या नसांची ताकद कमी होते. म्हणजे बाहेर मल ढकलण्याची जी प्रक्रिया असते त्याला जी काही ताकद आपल्याला लागते ती कमी पडायला लागते. तर त्याच्याकरता कुंडलिनी तेल पाठीच्या मणक्याला लावल्याने त्या नसांच्या ताकदीत सुद्धा आपल्याला फरक पडताना दिसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की करा, त्याच्यातनं तुम्हाला फायदा मिळेल. आणि जमत असलं तर आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा रोज रात्री झोपताना रोज नाही म्हणजे तेव्हा त्या दिवशी तुम्ही एरंडेल तेल जे आहे ते साधारण 10 ml तेही नियमाने घ्यायला सुरू करा. तर हळूहळू आतड्यांमधला कोरडेपणा कमी होईल. म्हणजे लगेचच फायदा होईल असं नव्हे, पण आपण 10 mlच घेतलं तर त्याच्यातनं पोट साफ होत नाही लगेच, पण आतड्यांमधला कोरडेपणा जो आहे तो नक्की कमी व्हायला मदत मिळते. तर तुम्ही एकदा 4 वेळा हे एरंडेल घेतलं महिन्याभरात
तर हळूहळू तुमचा हा जो त्रास आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. मॅम, खरं तर आपण मेडिकेशनवर बोललो, काय उपचार आहेत ते तुम्ही अतिशय सविस्तरपणे आणि खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. मात्र मला पडलेला प्रश्न असा आहे की ही तक्रार दूर करण्यासाठी कॉन्स्टिपेशनवरती काही व्यायाम किंवा योगासनं आहेत का की ज्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो? हो, नक्कीच. बघा कसं आहे की आपल्याला आजच्या काळामध्ये सध्या कसं झालेलं आहे की आपण सगळे कमोड वापरतो आणि त्याच्यामुळे जे प्रॉपर आसन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचदा पोट साफ होत नाही. तर आमचा सल्ला नेहमी सगळ्यांना असा असतो की तुम्हाला जर का कमोड वापरायचं चालू शकेल, पण सकाळी उठल्यावरती जर का 1 ग्लासभर कोमट पाणी तुम्ही घेतलं, त्याच्यामध्ये 1 चिमूट तुम्ही सेंधव मीठ घातलं, थोडासा लिंबाचा रस घातला आणि थोडासा आल्याचा रस घातला आणि त्याच्यानंतर मलासनात जर का बसता आलं, सपोर्ट घेऊन बसू शकता. तुमच्या गुडघ्यांची कशी परिस्थिती आहे त्याच्या हिशोबाने 2 मिनटं बसायचं, 5 मिनटं बसायचं ते तुम्ही ठरवू शकता. तर त्याच्यानंतर पोट साफ व्हायला नक्कीच आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. त्याचबरोबरीने संतुलन क्रिया योगामधल्या ज्या भस्त्रिका सगळ्या आहेत त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. तसंच समर्पण क्रिया आहे त्याचा आपल्याला फायदा होताना दिसतो. त्यामुळे योगासनं जी आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्याचा आपल्याला पचनाला सुद्धा फायदा होतो आणि तसंच पोट साफ व्हायला सुद्धा त्याची मदत आपल्याला मिळू शकते. नक्कीच. खरं तर कॉन्स्टिपेशन आणि त्यावरील उपचार या विषयावर खूप सुंदर अशी चर्चा आज आपली झाली आहे. मॅम, तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम TV.